तुम्ही म्हणता ताई हे काय करायला लागल्या, तर आज मी तुम्हाला कढईवरची तंदुरी रोटी बनवून दाखवणार आहे, ती पण पालकाच्या भाजीची. कशी बनवायची चला तर मग. आधी पालकाची भाजी छान स्वच्छ धुवून घ्यायची, उकळून घ्यायची. उकळून झाली की एका मिक्सरच्या जारमध्ये पालकाची भाजी, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, थोडेसे जिरे, अमकं ढमकं सारं छान मस्त मिक्सरला बारीक पेस्ट करायची. अशा पद्धतीने छान पेस्ट झाली की काय करायचं आहे, 1 वाटी मैदा घ्यायचा, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं. थोडीशी हळद, 2 ते 3 चमच तीळ घाला आणि सारी पेस्ट घाला आणि छान मस्त मिक्स करून अशा पद्धतीने पीठ मळून घ्या. पीठ भिजतं तोपर्यंत कढईला तेल लावायचं आहे आणि कढई गॅसवरती ठेवायची आहे. कढई गरम होते तोपर्यंत काय करायचं, थोडंसं पीठ घ्यायचं आणि छान मस्त असा छोटासा पराठा किंवा तंदुरी रोटी, तुम्ही काही पण म्हणू शकता, तर मस्त असं लाटून घ्यायचं. कढई गरम झाली की दोन्ही बाजूने छान मस्त भाजून घ्यायचं. अगदी घरच्या घरी एकदम छान मस्त अशी तुम्ही पालक तंदुरी रोटी बनवू शकता. आणि ही तंदुरी रोटी तुम्ही दह्यासोबत, चटणीसोबत किंवा पनीरची भाजी, कशाची पण भाजीसोबत खाऊ शकता. मस्त आम्ही दही घेतलेलं आहे आणि दह्यासोबतच खात आहे. तुम्ही पण एकदा नक्की करू पहा. आवडली तर लाईक आणि शेअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिला धन्यवाद.